Good morning, all of. We are looking about our chapter number 16, Heredity and Variation. Chapter number 16, Heredity and Variation. Science and Technology. Heredity and Variation. Chapter number 16. We are looking about this chapter and we are on page number 183. That is ribonucleic acid, that is RNA. Ribonucleic acid. That is RNA. We have seen in last lecture, there are three type of RNA. That is rRNA, mRNA, and tRNA. These are three types of RNA. 1, 2 and 3. आता हे तीन प्रकारचे जे RNA आहेत, व्हॉट आर देअर फंक्शनल वर्क, त्यांचे कार्य काय आहेत हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं, राईट शॉर्ट नोट ऑन RNA. जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल RNA, व्हॉट इज मीन बाय RNA, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ RNA, असं विचारलं जातं. तेव्हा RNAच्या फंक्शनवरून हे तीन प्रकार पडतात, rRNA, mRNA अँड tRNA. मग त्याचं म्हटलं बघा, पहिला आहे rRNA, रायबोसोमल RNA. रायबोसोमल RNA. That is small r RNA. That second messenger RNA. That is mRNA. And third, transfer RNA. Transfer RNA. That is tRNA. Now we will look about these three, about their function, that is work. The molecule of RNA, which is a component of ribosome organelle, is called as ribosomal RNA. हा जो आहे, हा रायबोसोमलचा एक घटक आहे. दिस इज वन ऑफ ribosomal component. What is ribosome? That is जीवद्रव्य, एक जे पेशीत असणारं, केंद्रकाच्या आजूबाजूला असणारं जे पेशी द्रव आहे, इट इज वन ऑफ कॉम्पोनंट, एक घटक आहे त्याचा, जो आपण रायबोसोमल RNA असा त्याला संबोधतो. इट इज कॉम्पोनंट ऑफ रायबोसोमल प्रोडक्ट कॉल्ड ribosomal RNA. Ribosomes perform the function of protein synthesis, and these ribosome perform the function of protein synthesis. म्हणजे
प्रथिनांचं पृथक्करण करण्याचं काम हे करतात, दॅट इज विश्लेषण करण्याचं काम करतात. सो दे आर कॉल्ड रायबोसोमल कंपोनंट अँड आर आयडेंटिफाइड ॲज rRNA, ribosomal RNA. Then messenger RNA, the RNA molecule that carries the information of protein synthesis. पृथक्करणाची माहिती वितरित करण्याचं काम, कॅरी करण्याचं काम. The RNA molecule that carries the information of protein synthesis from gene, जनुकाकडून प्रथिन संश्लेषणाची माहिती, प्रथिन पृथक्करणाची माहिती कॅरी करण्याचे काम हे करतात डीएनएचे इन द सेल न्यूक्लियस टू रायबोसोम इन द सायटोप्लाझम which produce the proteins is called messenger RNA. म्हणजे जीवद्रव्यात जनुकाकडून प्रथिन पृथक्करणाची माहिती वितरित करण्याचं काम जे करतात ते मेसेंजर RNA. सो दे आर कॉल्ड एज मेसेंजर RNA. देन थर्ड ट्रान्सफर RNA, tRNA. हे काय करतात? द RNA molecule which according to the message of the RNA, म्हणजे मेसेंजर RNAच्या बातमीनुसार, संदेशानुसार कॅरी द अमिनो ऍसिडचे ते वहन करतात, ट्रान्सफर करतात, वहन करतात, पाठवितात, ट्रान्सफर करतात. अमिनो ऍसिड ऑफ द रायबोसोम इज कॉल्ड एज rRNA, that is called as transfer RNA. And these three types of RNA are included in ribonucleic acid, RNA, and these are three types. Specially question will be asked as write the three types of RNA. RNA चे 3 प्रकार लिहा. आणि जर पुढे जाऊन विचारलं राईट द फंक्शन्स ऑफ RNA, तर मग हे तुम्हाला फंक्शन्स ऑफ RNA लिहिताना देयर इज 3 टाइप ऑफ RNA and specially they are works as rRNA, mRNA and tRNA असं तुम्हाला सांगावं लागेल. तर गो ऑन पेज नंबर 183, 183 पानावर जा आणि हा लिहून काढा. प्रश्न असा असेल, द क्वेश्चन, what are the functions, what are the functions of RNA. That time you have discussed 1, 2 and 3. आणि what is mean by messenger RNA, what is mean by transfer RNA, what is mean by ribosomal RNA असं जर स्पेशली विचारलं तर त्याचं स्पेशली विचारलेलं आपल्याला सांगावं लागेल. म्हणजे जसा प्रश्न विचारला आहे तसं तुम्हाला ते सांगावं लागेल. म्हणजे जर विचारलं डिफाईन रायबोसोमल RNA, तर इट इज वन ऑफ कंपाऊंड ऑफ रायबोसोम and so they are called as ribosomal. They done their work with the help of ribosome, so they are called as ribosomal. So they are called as transfer, so they are called as messenger. त्यांच्या कंडिशन्स नुसार त्यांची व्याख्या ठरलेली आहे आणि त्या व्याख्या आहेत पाठ नंबर 183 वर. सो मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही त्या पानावर जाऊन त्या व्याख्या लिहून काढा. आता पुढचा मुद्दा आहे जो नवीन मेंडेल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. मेंडेल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. मेंडेल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. मेंडेल शास्त्रज्ञाचं नाव आहे ज्याला एक आनुवंशिकतेचं थेअरी मांडली. मेंडेल्स प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी.
मेंडेलचं आनुवंशिक तत्वज्ञान, आनुवंशाविषयी मेंडेलने काय तत्वज्ञान मांडलं त्याच्याविषयी आहे. जेनेटिक मटेरियल इज ट्रान्सफर्ड इन इक्वल क्वांटिटी फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग. दिस इज द स्टेटमेंट ऑफ मेंडेल्स हेरिडिटी. म्हणजे शक्यतो मातापित्याकडून पुढील पिढीमध्ये जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर केलं जातं. जेनेटिक मटेरियल इज ट्रान्सफर्ड इन इक्वल क्वांटिटी फ्रॉम पेरेंट्स टू प्रोजेनी. प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी आर बेस्ड अपॉन दिस फॅक्ट. If both the parents make equal contribution to inheritance of characteristics, which characteristic will appear in the progeny. जर समप्रमाणात मातापित्याकडून जनुकीय पदार्थांचं वितरण व्यवस्थित झालं तर मातापित्यामध्ये प्रोजेनीमध्ये पुढील पिढीमध्ये कोणताही प्रॉब्लेम निर्माण होत नाही. मेंडेल कॅरीड आउट research in this direction and put forth the principle of heredity responsible for such inheritance. मेंडेलने हाच विषय पुढे ठेवला की आनुवंशिक घटक जे पुढे पिढीमध्ये संक्रमित होतात तेच पिढीत सक्षम होण्यासाठी कारणीभूत ठरतात. The experiment performed by Mendel almost a century ago are quite म्हणजे स्तंभ astonishing point is the theory of Mendel. म्हणजे मेंडेलचा सिद्धांत हा एक मैलाचा दगड मानला जातो. 100 वर्षापूर्वी त्यांना मांडलेला हा सिद्धांत अजूनही महत्वाचा तेवढाच मानला जातो. All of Mendel's experiments were based upon the visible characteristics of the pea plant. Pisum sativa. म्हणजे मेंडेलने जे केलेले जे प्रयोग आहेत सगळे आनुवंशिकतेच्या बाबतीत जे आहेत पी प्लांटच्या विषयी. पी प्लांट घेवडा किंवा वाटाणा त्याला आपण म्हणतो. वाटाण्याच्या झाडावर हे प्रयोग त्यांनी केलेले आहे. याचं शास्त्रीय नाव आहे पायसम सटायो. पायसम सटायो. पायसम सटायो. दिस इज द बॉटॅनिकल नेम ऑफ पी प्लांट. वाटाण्याच्या रोपट्यावर वाटाण्याच्या झाडावर केलेले त्याचे जे हे प्रयोग आहेत म्हणजे आनुवंशिकतेविषयी जेव्हा क्रॉस ब्रीड केलं जातं वेगवेगळ्या रोपांचं वेगवेगळ्या रोपांशी तेव्हा काय परिणाम होतात. म्हणजे जे प्रबळ जे रोपं आहेत किंवा प्रबळ प्रोजेनी ज्याला आपण पिढी म्हणतो ती कशी निर्माण होते किंवा पुढील पिढीमध्ये कोणती कॅरेक्टर्स फॉरवर्ड होतील हे सगळं या मेंडेलने आपल्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे. these characteristics कोणती लक्षणं पुढं निर्माण होतील जातील ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर डॉमिनंट अँड रिसेसिव्ह कॅरेक्टर्स कोणती त्याला तत्व इथं वापरली गेली. म्हणजे मेंडेलने कोणती 7 तत्वे वाटाण्याच्या झाडाविषयी कोणती 7 तत्वे आपण निवडली. which were the 7 characteristics which have decided, which have selected from Mendel. मेंडेलकडून कोणती अशी 7 तत्वे निवडली गेली, कोणती लक्षणं निवडली गेली वाटाण्याच्या झाडाविषयी आणि मग ती कशी क्रॉसब्रीड होऊन पुढे आली त्याच्याविषयी. मग ती 7 प्रिन्सिपल. which are the 7 principles असा प्रश्न विचारला जातो. 7 म्युच्युअली कॉन्ट्रास्टिंग विजिबल कॅरेक्टरिस्टिक्स. Dominant and recessive. Shape of seed, first characteristic, shape of seed. Then second, color of seed. Then third, color of flower. Fourth, shape of pod म्हणजे शेंगेचा आकार. Then
कलर ऑफ पॉट हा आहे कलर ऑफ पॉट, शेंगेचा रंग, पोझिशन ऑफ फ्लावर, 6 पोझिशन ऑफ फ्लावर म्हणजे झाडावर फुल कुठे येणार आहे ते, अँड हाईट ऑफ प्लांट, height of plant. These are seven mutually contrasting visible characteristics. 7 mutually contrasting characteristics. Which are selected by Mendel. म्हणजे मेंडेलने निवडलेली ही आहेत 7 लक्षणे, वैशिष्ट्ये, आणि या 7 वैशिष्ट्यांना एकत्रित पकडून गृहीत धरून त्याने जे क्रॉसब्रीड केला आणि पुढे जे प्रोजिनी निर्माण झाल्या, पुढं ज्या पिढीतली रोपं निर्माण झाली त्याविषयी त्यानं पुढं भाकीत मांडलं किंवा जगापुढे ती माहिती ठेवली. तर याच्यावर एक प्रश्न विचारला जातो, विच आर 7 कॅरेक्टरिस्टिक्स पुट फोर्थ बाय मेंडेल टू एक्सपेरिमेंट. अभ्यासासाठी किंवा प्रयोगासाठी कोणती 7 वैशिष्ट्ये, कॉन्ट्रास्टिंग वैशिष्ट्ये मेंडेलने विचारात घेतली असा प्रश्न विचारला जातो. मग हे आहेत 7. मग ती पी प्लांटच्या विषय आहेत ते आपण पान नंबर 184 वर तुम्हाला ती माहिती अधिक मिळेल, तिथं जा आणि त्याचा अधिक अभ्यास करायचा आहे. राऊंड, आणि हा पण बघणार आहे मग डॉमिनंट कोणतं, रिसेसिव्ह कोणतं, राऊंड अँड रिपल्ड, येलो अँड ग्रीन, पर्पल अँड व्हाईट, डॉमिनंट कोणाला म्हणायचं, इन्फ्लाटेड अँड कॉन्स्ट्रिक्टेड, देन ग्रीन अँड येलो, ॲक्झिलरी अँड टर्मिनल, अँड टॉल अँड डार्क. टॉल उंच जातीची वाटाण्याची झाडं असतील तर त्यांना आपण डॉमिनंट म्हणणार आहोत, म्हणजे सुचविल्याप्रमाणे, आणि आखूड किंवा बुटके असतील तर त्यांना डार्क म्हणणार आहोत. मग ही 7 कॅरेक्टरिस्टिक्स घेऊन मग क्रॉसब्रीड केल्यावर, एक संकर केल्यावर, 2 वेगवेगळ्या जातीच्या झाडामध्ये संकर केला तर पुढे काय घडेल किंवा कुठली प्रोजेनी किंवा किती रोपं कोणत्या प्रकारची निर्माण होतील हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. इट्स ऑन 185. इट्स सिलेबस इज ऑन 185. Go on page number 184 and read about Mendel's history. मेंडेल विषयी माहिती आहे पान नंबर 184 वर, ती जाऊन वाचा मेंडेल विषयी. आपण पुढच्या 185 पानावरचा जो लेक्चरचा व्हिडिओ आहे, म्हणजे क्रॉसब्रीड केल्यानंतर कुठली प्रोजेनी निर्माण होईल किंवा संकर केल्यावर कुठल्या प्रकारचा पी प्लांट होईल, किती त्याचा रेशो असेल, त्याचं प्रमाण कसं असेल हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत हा भाग वाचा, अभ्यासा. धन्यवाद.